तर आज होतं माझ्या बाळाचं बारसं. हाय फ्रेंड, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. माझं नाव आहे प्रियंका. तर आज नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठले, बाळाला आंघोळ वगैरे घातली, त्याला झोपू घातली. त्यानंतर मी आंघोळ केली, जेवण वगैरे केलं. म्हणजे आम्ही सगळ्यांनी सोबतच जेवण वगैरे केले. इथे प्रांजलने वगैरे बलून वगैरे फुगायला सुरुवात केली. ती म्हटली माऊ लवकर आपण डेकोरेशन वगैरे करून घेऊ. मग ती बलून वगैरे फुगत होती आणि आम्ही इकडे पाळणा दोघीजणी सजवत होतो. ही माझी बहीण आहे. मग आम्ही पाळणा वगैरे सजवायला घेतला. तर पाळणा तर तिनेच सजवला, कारण मला बाळाला घ्यायचं होतं. कारण बाळ आज थोडंसं जास्त किरकिर करत होतं. म्हणजे तो झोपायचा परत उठायचा, झोपायचा परत उठायचा, तर चालूच होतं. त्यामुळे त्याला घेऊन पाळणा वगैरे सजवायचं, डेकोरेशन होतं परत. म्हणजे खूप काही तर नाही केलं, पण छोटंसं आपलं जसं होईल तसं छोटंसं डेकोरेशन वगैरे आपलं केलं. यात सर्वात जास्त मदत आमच्या छोट्या पिल्लूनी केली, म्हणजे प्रांजलनी. आणि ही माझी बहीण, हिने पाळणा व्यवस्थित तिने सजवला. मला तर एवढं काही जमलं नाही, कारण बाळ सारखं रडत वगैरे होतं. डेकोरेशनला भावाने, बाकीचं डेकोरेशन जे होतं भिंतीचं ते भावाने केलं आणि पाळणा बहिणीने सजवला. बलूनचं काम आमच्या प्रांजलने केलं. तिने सर्व बलून वगैरे फुगून दिले, ते बांधले भावाने. चिटकवण्याचं ही प्रांजल त्याला आणून द्यायची आणि तो चिटकवायचा. पाळण्याला डबल टेप लावूनसुद्धा तो सारखे त्याचे फुलं जे होते सारखे पडत होते. तरी पण आम्ही थोडंसं ॲडजस्ट करून त्याला डबल टेप 2-3 वेळा लावून मग तो कुठेतरी थोडंसं बसवलं. नंतर मग माझा दुसरा भाऊ आला होता, भाऊ आणि वहिनी. मग त्यांनी पण थोडीशी हेल्प वगैरे केली. इतकं सर्व करून पण परत संध्याकाळी तिचे जे फुलं जे बसवले होते ते परत निघाले. मग परत माझ्या बहिणीने आवरून वगैरे घेतलं आणि परत ती पण कामाला लागली. मग तरीसुद्धा ते व्यवस्थित काही बसले नाहीत. त्यानंतर आरू उठला. मग आरूला घेतलं तिने थोडा वेळ. त्याचं काही रडणं थांबतच नव्हतं आणि कपडे वगैरे घातले की तो सारखं रडायचा. कारण गरमीमुळे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर सर्वांनाच एकदम गरम होते म्हटल्यावर तर काही, ते तर लहान बाळ आहे. मग त्याला घेऊन ती थोडंसं फिरत होती इकडे तिकडे. तर तो थोडा जरा शांत झाला. कूलर वगैरे लावलं तर तो थोडंसं त्या कूलरच्या हवेमध्ये त्याला थोडं बरं वाटत होतं. त्याच्यानंतर मग आम्ही सुरुवात केली बारशाला. तर तसं खूप जणांना बोलवलं होतं, पण काही प्रॉब्लेम असल्यामुळे कुणीच नाही आलं. तर त्या ज्या वरच्या शेजारच्या ताई होत्या त्या आल्या फक्त. आणि मग आम्ही सुरुवात करू, कारण आम्ही 5 बायका झालो आणि मग आता खूप वाट बघण्यात पण काही अर्थ नव्हता. कारण माझ्या कार्यक्रमाला जर मी कुणाला बोलवलं तर ते वेळेच्या आतच येतात आणि मी त्यांना 5चा टाईम दिला होता, पण कुणी आलंच नाही, असं झालं. मग आम्ही सुरुवात करून घेतली. मग त्या ताई होत्या, तर त्यांनी सांगितलं की हे कसं वगैरे करायचं. तर सर्वात पहिली माझी ओटी त्यांनीच भरली. त्याच्यानंतर मग आईने वगैरे भरली. त्यांनी बाळाला खूप छान असा ड्रेस वगैरे आणला होता. त्यानंतर मग माझ्या बहिणीने पण माझी ओटी वगैरे भरली. तिने पण ओटी भरून झाल्याच्यानंतर मग तिनेसुद्धा बाळाला ड्रेस, मला साडी वगैरे आणली. आणि ते काही शूट करता नाही आलं, कारण ती नंतर आली होती. मग त्याच्यानंतर मग आईने पण माझं औक्षण वगैरे करून घेतलं. वहिनीने पण औक्षण वगैरे करून घेतलं. बाळाला टिक्की नाही लावली, म्हणजे कुंकू वगैरे नाही लावलं, कारण लहान मुलांना लावत नाही, इन्फेक्शन होऊ शकतं म्हणून मलाच कुंकू वगैरे लावलं. तर अशा प्रकारे मग माझं औक्षण वगैरे झाल्याच्यानंतर ओटी वगैरे भरून झाल्याच्यानंतर मग आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केली. माऊ फोन आलता. दिवासला जरा छान वाटते, हवा लागतेच ना थोडी. ते फोन काढा ना. मम्मा माझी तुमच्यावरतीच नाही दिलं काका आम्हाला का झाली तू बघायची झालो आपण आता. दोघी झालो. ठीक आहे. पालक होता ना तुम्ही. हो
स्वयंपाक जरी होतो ना करा मग आता तुम्ही मग यायची उद्या दोनच तांदूळ टाका 12 चांगला घालून घ्या हो घ्या घ्या काही नाही घ्या गुडघ्यापासून घ्या पाच वेळा करा करा बाई बंद झालं माझ्या बाबू थोडा थांबला सगळीकडे घ्यायला बघा आता आमच्या बहिणी असं करतात बघा काकू इकडे बघा येते आज काही बहिणीचा फोटो काढून निघला काही पद्धत नाही त्या साईडने ठेवायचं इकडून कसं फोटो निघल ना आता त्याच्यात तांदूळ 2 हातात घ्यायचे बाबूच्या अंगावर नाही पडू द्यायचे वटीवर घ्या आपण 5 जणी थोडे काहीतरी पण दिसल्या पाहिजे दोघी पण करत होती कॅमेरा नीट पकड बोलायला सारखं दोघी पण पात्र नीटच करत होती की दोघं पण दिसायले म्हणजे की तिघं पण दिसायले एक बाबू नाही का राम घ्या
हे पाळणे वगैरे बोलत होते, तर हा इतका शांत झोपला होता. त्याने अजिबात वगैरे त्रास नाही दिला आम्हाला, म्हणजे कुणालाच त्रास नाही दिला. तो झोपून गेला कारण पाळणा चालू होता. आणि मग ह्याच्या ताई होत्या, त्यांनी खूप छान असा पाळणा वगैरे म्हणला, तर त्यांचा आवाज केवढा नाही क्लिअर वगैरे आला, तरी पण प्रयत्न केले आम्ही टाकण्याचा त्यांचा आवाज वगैरे त्याच्यामध्ये. बाबू आहे आता काय करा त्याचं पाळणा म्हणा आम्हाला येत नाही, पण त्यांचा मोबाईल लावून लक्ष म्हणजे असं म्हणाल सोडून काकू थांबो बाय खालून दे. थोडं थोडं पुढे बघा इकडे नाही ना मोबाईलातला जुळवा पाळणा पाळणा हा शिवाजीचा जुळवा पाळणा. मोबाईलात लावा आपण सगळं पाळणा घाला नाव काय शिवाजीचा. नाही ते लावणे चालते. एक चालू करू का? याच्यात राहते मोबाईल बोललं की येते ना. हो ते लावलं ना. लावलं का हे कोणतं बोलले करू का चालू? आपण पाळणा आणला एक करू का चालू? चालू झालं. थोडस लांब व्हा.
माऊ तू काढते का माझा हातच दुखायला की राहू दे राहू दे माऊ माझ्या चुकीने माझा फेस आला तर चेंज केला अरे बोलायचं काय चाललंय आणि मग बाळाच्या त्या गुड्या खाऊन घ्यायच्या तिला तेच बोलले तिला कोण नाही गं ठेवत असतं ते त्या दिवसा अगोदर म्हणत असतं ती सांगितलं माऊ बंद करू का ग तू झोपात एक शिकली अगं थांब थांब ग जा बरं तू हात लाव बरं यात नाही का जा पाण हालो नाही हात लहान पाच जणी होते आपलं कोणी वाटलं त्याची जमते आता सर जमते कृष्ण झाल्यावर भरपूरच वाटले होते म्हणजे ते जमते काय नाही म्हटलं तर हा जो पूर्ण व्हिडिओ शूट वगैरे केला ना तर हे आमच्या छोट्याशा दीदीनेच केला आहे म्हणजे कॅमेरा वगैरे व्यवस्थित आहे. ते तिने पूर्ण शूट वगैरे खूप छान केलं आहे एवढी छोटी पण खूप छान आहे. ठेव ग मामी आहे तुमच्या मराठीवर काय करायचं ते झालं आली व्हिडिओ मध्ये जाणे नाव ठेव ना प्रीती हा पाना धरून ठेव असं पाठीत मारतात ना वाटते नाही हळूहळू मारा तिरकुट्टी
काना काना कुर्रा म्हशी गेला हुर्रा, काना काना कुर्रा म्हशी गेला बुर्रा असं बोलतात ना. कीर्ती फक्त खीर करतात ना, खीरला आणि नाव ठेवायचं बाळाचं नाव घ्यायचं. बाळाच्या घुगऱ्या घेऊ, बाळाला खेळायला नेऊ, एवढं सांगून बाळाच्या घुगऱ्या घेऊन बाळाला खेळायला नेऊ. बाळाच्या घुगऱ्या घेऊ, बाळाला खेळायला नेऊ. प्रॅक्टिस. बाळाच्या घुगऱ्या घेऊ, बाळाला खेळायला नेऊ, एवढंच म्हणते. मोठं आहे का? बाळाच्या घुगऱ्या घेऊ. तर बाळाचं नाव ही आत्या ठेवत असते, पण आत्याला काही कारणास्तव नाही जमलं यायला. आणि हा कार्यक्रम घरगुती असल्यामुळे आम्ही सुद्धा त्यांना म्हणजे बोलवलं वगैरे नाही. तर नाव ठेवण्याचा कार्यक्रम मामीनीच छान त्याला नाव वगैरे दिलं. थांबा ना, दुसरं नाव ठेवता ना तुम्ही, पण ठेवून जा. आई काय नाही, एवढं काय बनवलं आम्ही, वडापाव सांगले. चांगली गोष्ट आहे, एवढं काय नसतं. आपल्या गावाला तर नाही, पण तरी आपण करतो आहे का नाही. घुगऱ्याच असतात तो मान असतो. ते याच्या खाली आहे ना, घुगऱ्या ठेवायच्या. आता हे मग नंतर नाव ठेवलं की त्या बाया काय करतात, वाटी ते घुगऱ्याचं माहिती, लड्डू नाव ठेवलं ते, लड्डू म्हणते ना ती. बाळाच्या घुगऱ्या घेऊ, बाळाला खेळायला नेऊ. कसं नाव काय आडनाव का? अर्णव. आडनावला खेळायला नेऊ. आडनावला कुठं बाबू म्हणा. काय ते झोप. शांत आहे. पूर्वी तर मी म्हटलंच होतं कोणी येणारच नाही, तरी 10-12 वडापाव आणले आम्ही. मला तर नाही वाटत नाही काय. आमच्याकडे अगोदरच येत असते. आता काय करा माहिती आहे का? ठेव. कोणी जर आलं नाही तेवढी वडापाव काय करणार, आता येणार पण नाहीत ना. मी तरी 5 वाजता मेसेज टाकला की 5 वाजता आहेत म्हणून, म्हणजे 2 वाजता मेसेज टाकला, 2-2:30 वाजता. सकाळीच टाकायला. आता एवढे लवकर तर सांगितलं होतं या म्हणून. जाऊ दे, आपल्यात आपण आलो की जा, छोटस झालं ना. आता आले ना मला बस. तसं पण आपण त्याला घाट नव्हतंच घालणार, थोडस. पण हे सकाळपासून चालू होतं ते. छान बनवले डेकोरेशन. आरुष तिने आरुष ना ठेवलं का, तिला बोलतच नसेल. आरुष बुर्र, आरुष बुर्र म्हणते. आपण 5-6 दिनाच्या शो जे आले ते आले. मग काय तर आपल्या ते करावंच लागणार. मग आता वाट पण बघण्यात काय अर्थ नव्हता ना एवढ्या वेळ. आता 8 वाजता आला की मला. हो, नाही हो, पावणे नऊ. तुम्ही पण खूप वेळचं झालं थांबलं. नाही, इकडे बसायचं. आपल्या गावातल्या बरोबर काय आलेच पाहिजे. येऊ ना. येऊ का ताई? हो चालेल, येईल मी आता. बाळ मोठं झालं नाही, जाता नाही. कोणी आलं तर कुंकू लावायची, त्यांना पेपर द्यायचं, देऊन टाकायचं. झोपला तेव्हा झोपती चांगलं पेपरच नाव आता. बाय बाय. म्हणते पाळण्याचं नाही तुम्ही, झोप आवडते जरा. काय फुलं गेलं तोडून टाकली सगळे.
तर असा झाला हा आमचा छोटासा घरचा बारशाचा कार्यक्रम. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू. आणि व्हिडिओ कसा आला नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकला हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो करा. थँक्यू.